प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे मँगो केकची रेसिपी। अगदी कमी साहित्यामध्ये छान आणि अगदी चविष्ट असा केक आपण बनवणार आहे घरच्या घरी। ओव्हन वगैरे काहीही वापरणार नाही आपण त्याच्यासाठी। हा फक्त बेसिक आपण तव्यावर हा केक आपण शिजवणार आहोत। तर आता आपण रेसिपी बघूयात आणि साहित्य बघूयात अगोदर काय आहे ते। तर एक आंबा पूर्ण मी त्याचे बारीक तसं पल्प काढून घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, हे बघा असं पल्प काढून घेतलेला आहे त्याचा। त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। इथे एक वाटी साखर घेतलेली आहे, साखर मिक्सर मधून काढून घेतलेली आहे। त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडीशी रबडी बनवली आहे मी एक वाटीभर, आणि मँगोचे जे छोटे छोटे तुकडे ते घेतले आहेत गार्निशिंगसाठी। त्यानंतर अर्धा वाटी क्रीम घेतलेला आहे आणि अर्धा वाटी बटर घेतलेलं आहे, अमूल बटर जे आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला वेलची घेतलेली आहे थोडी। या चमच्याने मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, 2 चमचे बेकिंग पावडर घेतलेली आहे। सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे। चला आता आपण रेसिपी करूयात। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मी पूर्ण आधी आंब्याचा जो पल्प काढलेला आहे तो घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालते। तुम्हाला जसा केक गोड हवा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता। मी 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखर करून बारीक करून ती जास्त होते, तर मी पिठी साखरच 1 वाटी घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची, सगळी वेलची घातलेली आहे मी त्याच्यामध्ये। फक्त साखर, आंब्याचा पल्प आणि वेलची घातलेली आपण मिक्सर मधून फिरून घेऊयात। मिक्सर मध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अमूल बटर, हे बघा 1 वाटी जो रवा आहे बारीक रवा तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचंय एकसारखं असं। बघा छान असं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये क्रीम घालायचंय। हे बघा, आणि परत एकदा सगळं मिक्स करायचंय। क्रीम घातल्यानंतर आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे तो पण घालायचा आहे। तर जे बाउल आहे ते रवा आपण त्याच्यामध्ये मिक्सर सगळं मिक्स करून बाउलमध्ये ते आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट करून घेऊयात। तर अर्धा तास झालेला आहे आपलं बॅटर, आपण बघूयात उघडून। मस्त असं फ्लफी आणि बघा असं एकसारखं पडतंय, हे बघा। तर आता आपल्याला हे एका केक टीन मध्ये काढून घ्यायचंय। तर मी त्याला आत बटर पेपर लावलेला आहे। तुमच्याकडे असं केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे करू शकता। आता सगळं बॅटर जे आहे आपल्याला ते संपूर्णपणे याच्यामध्ये काढून घ्यायचंय। तर बघू शकता तुम्ही बॅटर पूर्ण सेट केलेलं आहे। मी गॅसवर 10 मिनिटं आधी तवा फ्री हीट करण्यासाठी ठेवलेला आहे। आपण आता हे जे केकचं भांडं आहे ते आपण तव्यावर ठेवूयात। हे बघा अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे आणि त्याला कव्हर करायचंय। काही घेऊ शकता तुम्ही कव्हर करायला, पूर्ण कव्हर करायचंय। तर हे कव्हर करून ठेवलेलं आहे मी। अर्धा तास आपल्याला हे बॅटर जे आहे ते आपल्याला शिजून द्यायचं, तेव्हा आपला केक रेडी होईल। तर अर्धा तास झालेला आहे आणि आपला केक रेडी झालेला आहे। खमंग असा सुगंध सुटलेला आहे। हे बघा केक आपला रेडी झालेला आहे। आपण आता गार्निशिंग करूया त्याला। तर अशा प्रकारे आपला केक रेडी आहे। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही गार्निशिंग करू शकता। तर व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।